अतिशय मोक्याच्या जागेवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती मिळणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। पुण्यातील मंगळवार पेठेत ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरनं भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे। 400 कोटींची जागा केवळ 70 कोटींमध्ये एका खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप आहे। पुणे भाजपच्या माजी नगरसेवकाकडनं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे। वादग्रस्त निर्णयाला प्रशासनाकडनं लवकरच स्थगिती देण्यासाठी हालचालींना वेग आलाय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। पुण्यातल्या मंगळवार पेठेतली एक मोक्याची जागा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जो काही निर्णय झाला होता त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। पुण्यातील मंगळवार पेठेतील ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेली 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरनं भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे। 400 कोटींची ही जागा केवळ 70 कोटींमध्ये एका खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप आहे। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि याच निर्णयावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलाय। पुण्यातल्या भाजपच्या माजी नगरसेवकाकडनं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे आणि या वादग्रस्त निर्णयाला प्रशासनाकडून लवकरच स्थगिती देण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। राहुल, पुण्यातल्या मंगळवार पेठेतली मोक्याची जागा कोणाला दिली गेली, कोणाच्या आशीर्वादानं, काय हे प्रकरण? अगदी पुण्यातील मंगळवार पेठेमध्ये असणारा 2 एकरचा मोठा भूखंड एका खाजगी व्यावसायिकाला भाडे तत्वावर दिल्याच्या निर्णयाला आता स्थगिती मिळण्याची हालचाली ज्या आहेत त्या प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे। एकंदरीत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हा निर्णय झाला असल्यानं आता भाजप विरुद्ध शिवसेना या वादाला परत एक नवीन ठिणगी निर्माण होते का हे देखील पाहावं लागेल। एकंदरीत बघितलं तर हजारो कोटींची किंमत असणारी मंगळवार पेठेतली जागा ही एका खाजगी व्यावसायिकाला अतिशय नाममात्र शुल्कावर का दिली गेली, याचं नेमकं मूळ कारण काय, यासोबतच हा निर्णय घेताना संपूर्ण बाबी तपासल्या गेल्या का याची चौकशी जी आहे त्या निमित्तानं होईल। यासोबतच भाजप नगरसेवकांकडून या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येत होता आणि आता कुठे ना कुठे या निर्णयाला जर स्थगिती मिळाली तर मात्र शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद या जागेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उभा राहतोय का? खास करून भाजपच्या माजी नगरसेवकांकडून याबाबत पाठपुरावा केला गेल्यानंतर आता नेमकं काय निर्णय होतोय आणि या संदर्भातला आदेश कशा पद्धतीनं पार होतोय हे देखील पाहावं लागेल। मात्र मंगळवार पेठेत असणारी ही जागा खाजगी व्यावसायिकाला दिल्यानंतर यामध्ये वारंवार फॉलोअप घेण्यात आला, याबद्दलची नाराजी जी आहे ती वारंवार व्यक्त करण्यात आली। संबंधित जागा ही एका कॅन्सर रुग्णालयाला देण्याचं आश्वासन किंवा याबद्दलचा पाठपुरावा जो आहे तो भाजपकडून करण्यात येत होता। मात्र ऐनवेळी खाजगी व्यावसायिकाला 60 वर्षांच्या करारावर केवळ 70 कोटींमध्ये ही जागा देण्यात आली होती आणि त्यामुळं आता या निर्णयाला जर स्थगिती मिळाली तर मात्र या जागेचं काय होणार, यासोबतच भाजप विरुद्ध शिवसेना या वादामध्ये अजून एक नवीन ठिणगी या निमित्तानं पडते का हे देखील पाहावं लागेल। श्वेता, राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यामध्ये काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना तसे आदेश दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे। तर यवतमाळमधील दारव्हा इथल्या जुन्या ट्रस्टच्या शाळेला भाषिक आधारावरती अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाच्या एका अधिकाऱ्यानं अलीकडेच घेतला होता। या शासन अनुदानित शिक्षण संस्थेचे सगळे संचालक मराठी भाषिक असताना त्यांना हिंदी भाषिक म्हणून अल्पसंख्याक दर्जा दिला कसा, असा सवाल मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला। तेव्हापासून हा विषय गंभीर आहे आणि या प्रकरणी चौकशी सुरू करा असे मुख्यमंत्री फडणवीसांनी लगेचच सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यानंतर संबंधित शिक्षण संस्थेच्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांमधील घोटाळ्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधून घेतलंय। या प्रकरणी चौकशीची मागणी सुद्धा केली आहे।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष आता अधिक कठोर केले जाणार आहेत तशी माहिती मिळालेली आहे. हे निकष अधिक कठोर केल्यानंतर या योजनेतनं आणखी 9 लाख महिलांची नावं वगळली जाणार आहेत. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती आणि आता नव्यानं आणखी 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकूण 9 लाखांनी ही संख्या कमी होणार आहे आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडनं कठोर पावलं उचलली जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या लाभार्थ्यांमध्ये वाहनं असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांना देखील यातून वगळण्यात आले आणि लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरनं फेर तपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्या महिलांचा आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना देखील या योजनेतनं बाद केलं जाणार आहे. तर या लाडक्या बहिणी नेमक्या कोण आणि किती आहेत आपण त्यावरती एक नजर टाकूयात. या लाडक्या बहिणींपैकी विवाहित या 83% महिला आहेत. त्यानंतर अविवाहित 11.8 महिला आहेत, 11.8%. तर या लाडक्या बहिणींमध्ये विधवा महिला 4.7% इतक्या आहेत. घटस्फोटित 0.3% महिलांचा यात समावेश आहे आणि परित्यक्त्या या 0.2% महिलांचा या लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये समावेश आहे. त्यापैकी विवाहित 83%, अविवाहित 11.8% आणि त्यामुळे आता हे जे काही बऱ्याच मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी अपात्र होण्याची संख्या आता जवळपास 9 लाखांवरती जाऊन पोहोचणार आहे निकष आणखी कठोर केल्यानंतर. पुढची बातमी आहे. 1.5 महिन्यांपासून रखडलेल्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता दिल्लीमध्ये सुटणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीमध्ये आज या संदर्भात बैठक होणार असल्याचं कळतंय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाल्यानंतर अजूनही पालकमंत्रीपदावरती काही निर्णय झालेला नाही. दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीनंतर महायुतीचे प्रमुख नेते केंद्रीय नेतृत्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. तसंच भाजप महायुतीत सुरू असलेल्या कोल्ड वॉरवर सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा हा दिल्ली दरबारी सुटणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. तर रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद रखडल्याच्या मुद्द्यावरनं माजी खासदार राजू शेट्टींनी महायुती सरकारवरती निशाणा साधला. हे सरकार पालकमंत्री ठरवू शकत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यांना मिळालेलं बहुमत बेगडी असून अजूनही निवडणुका होऊन 2-3 महिने उलटले तरी देखील सरकारला आपली पकड काही मिळवता आली नाही. असं असलं तरी त्यांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांशिवाय दुसरं काहीच येत नसल्याचा टोला राजू शेट्टींनी लगावला. विक्रमी आणि 5वी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे. म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन 2-3 महिने होऊन गेले, अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं याच्या पलीकडे काय या सरकारने केलेलं नाही आहे. हिंदू समाजाची सेवा करणं ही आमची जबाबदारी असून मला फक्त हिंदूंनीच मतदान केलं असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय. सरकार हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे माझ्या हिंदू बांधवांकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला. प्रशासनाचा बॉस मीच आहे, मला मॅनेज करण्या एवढी क्षमता कोणाची नाही असं नितेश राणे म्हणाले. आम्हाला नाही मतं दिली कोणी दुसऱ्याने, नाही मतं मला तर दिलीच नाही. म्हणून मला कोणाची मतं, मला कुठल्या मोहल्ल्यामध्ये पण कुलकर्णीची मतं मागण्यासाठी गेलेलो नाही. मी जे आमदार झालोय 58,000 निवडून आलोय. सगळ्या हिंदू समाजाच्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे मला. मला कोणाची दुसऱ्यांची मतं नको, भविष्यामध्ये पण नको. आणि आता पुढची बातमी. अहिल्यानगरमधील शिवजयंती मिरवणुकीमध्ये एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर्स झळकावले. फक्त बिश्नोईच नाही तर नथुराम गोडसेचे सुद्धा पोस्टर्स झळकावण्यात आले. बिश्नोईच्या पोस्टरवरती आय एम हिंदू मॅड मॅड असं लिहिलं होतं. अशा प्रकारचे गँगस्टरचं उदात्तीकरण कशासाठी करण्यात येत आहे असा सवाल नागरिकांकडनं विचारला जातोय.